सांगणारे पूर्व नगरसेवक स्वर्गीय प्रकाश भोसलेजी यांचं स्वप्न आज साकार झालं आहे आणि 1000 लोकांना पवारसाहेबांच्या हस्ते चावी वितरण केलं. काय सांगा? अतिशय आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्थामध्ये राहणाऱ्या 1000 नागरिकांसाठी आणि या संस्थेची संस्थापना किंवा ज्यांनी हा संकल्प केला, हे स्वप्न पाहिलं की 1000 कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे. पुनर्वसन होत असताना फक्त सिमेंटाची घरं उभं नाही राहिले पाहिजे, तर त्यांचं राजमहालासारखे घरं उभं राहिले पाहिजेत. अत्याधुनिक सुविधा असले पाहिजेत. ज्या पद्धतीने ज्या अडचणीचा संघर्ष आमच्या आयुष्यात आला, आमच्या भविष्याच्या पिढीच्या आयुष्यात येऊ नये, हे एक संकल्प होता, हा एक स्वप्न होतं. त्या स्वप्नाची पूर्तता आज कुठेतरी झालेली आहे. हृदय आनंदाने वाहून गेलं आहे. प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती, डोळ्यामध्ये त्याचा हास्य जे आहे, त्या हास्याची करोडोपेक्षा छोटी किंमत नाही आहे. आणि त्याचं कारणही आहे की त्यांना त्यांच्या स्वप्नाचं अधिकाराचं घर आज तिकडे मिळतं आहे. आणि त्याचंही आम्हाला जे आज भाग्य लाभलं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय प्रतिभा काकी पाटील, या दोघांनीही आम्हाला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून जे त्यांचा मोलाचा वेळ दिला आणि आमच्या आनंदामध्ये सामील झाले, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. किती अडचणीच्या सामोरं जावं लागलं, कारण की SRA प्रकल्प सोप्या प्रकारे उभा राहत नाही आहे. अनेक अडचणीच्या सामोरं जावं लागतं. अजूनही महाराष्ट्रामध्ये अनेक असे प्रकल्प कुठेतरी तसेच पडलेले आहेत, पण अशामध्ये सुंदर आणि छान इथे लोकांना घरं भेटतात. काय सांगा? निश्चितपणे संघर्ष मोठा होता. ज्या पद्धतीने आपण बोलले की एका घरामध्ये 2 भावंडांचं जमत नाही. आम्हाला 1000 कुटुंबाशी जुळवून घ्यायचं होतं. 1000 कुटुंबामधल्या प्रत्येक भावाशी जुळवून घ्यायचं होतं, प्रत्येक बहिणीशी, प्रत्येक माऊलीशी जुळवून घ्यायचं होतं. तिला विश्वास द्यायचं काम करायचं होतं. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश भोसले साहेबांनी तो विश्वास दिला, सगळ्यांना शब्द दिला आणि त्यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला की ह्या व्यक्तीलाच्यावरती आम्ही विश्वास ठेवू. त्यांनी स्वतःच्या घराची चावी त्यांच्या हातात दिली, घरं तोडण्यासाठी कबुली दिली आणि त्या विश्वासाचं आज खऱ्या अर्थाने सोनं झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्था प्रबुद्ध नगरमध्ये 1000 लोकांना आज घरं मिळतात. निश्चितपणे मोठा संघर्षाचा विषय होता. अनेक BMCच्या अडचणी आल्या, कधी सोसायटीला एकत्रित करण्याच्या अडचणी आल्या, लोकांना समजून सांगण्याच्या, कन्व्हिन्स करण्याच्या अनेक अडचणी आल्या. कधी SRAमध्ये आम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, एखाद्या व्यक्ती मेल्याच्या नंतर त्याचं वारस नोंद करण्याची अडचण असेल किंवा OC मिळवण्यासाठी अडचण असेल, अनेक अडचणीचं सामोरे केल्याच्या नंतर आज कुठेतरी हा आनंदाचा क्षण तुमच्या सगळ्यांच्या विटनेसमध्ये किंवा तुमच्या सगळ्यांच्या स्वाक्षीने आम्हाला पाहायला मिळतो. त्यासारखं आमचं मोठं भाग्य नाही. निश्चित रूपाने आज आम्ही त्या सर्व प्रत्येक नागरिकाला ज्याने आमच्यावर विश्वास ठेवला, त्यांचं घर रिडेव्हलप करण्याचा आम्हाला अधिकार दिला, आमच्यासोबत ते खांद्याला खांदे लावून उभं राहिले. परंतु आज दुर्दैवाने, योगायोगाने आमचा वाईट दिवस आहे की ते आमच्यासोबत नाही आहेत, परंतु त्यांचा आशीर्वाद होता, त्यांचं सहकार्य होतं, म्हणून आज हा आम्हाला सोन्याचा दिवस पाहायला मिळतोय. त्या सर्वांना माझ्या वतीने मी भावना श्रद्धांजली व्यक्त करतो. सरपंच अनेक सापांची म्हणजे इथे साप इथं असायचे, या सापांमध्ये अनेक माणसं एक्सपायर झालेले आहेत. अनेक अडचणी मुलींना झोपडपट्टीला वाचवण्याचं काम रिपब्लिकन पक्ष आणि पुढच्या भारतीय दलित क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश भोसलेच्या नेतृत्वाखाली केलं आणि आज त्यात प्रकाश भोसलेंचं स्वप्न आज या प्रबोधनगरच्या झोपडपट्टीवासियांना पक्का घर देण्यात त्याचं स्वप्न साकार झालेलं आहे. मला वाटतं खरं म्हणजे आमचा हा झोपडपट्टीवासियांचा हा आनंदाचा दिवस एक प्रकारचा गड आला, परंतु एक गड आला त्यावेळेला आमचा सिंह आज हयात नाही, अशी भावना या ठिकाणी एकंदरीत लोकांमध्ये आहे. भाऊ, अनेक जागेवरती SRA प्रकल्प रखडलेले लोक बेघर होत आहेत. लोकांना अजून स्वप्नाचं घर भेटत नाही आहे. आंदोलनं करतायत, अनेक गोष्टी करतायत, पण कुठेतरी त्यांच्याही स्वप्नाचं घर त्यांना भेटावं अशी अपेक्षा सर्व बाळगत आहेत. जसं एवढ्या वर्षानंतर यांना घर भेटले तर इतरांनाही भेटलं पाहिजे असं वाटतं का? नाही, सगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी SRAचे प्रकल्प होत आहेत, पण अंतर्गत वादामुळं, आपसातल्या वादामुळे हे प्रकल्प आणि बिल्डर जे आहेत, चुकीचा बिल्डर लावल्यामुळं चुकीचे बिल्डर त्याचा गैरफायदा घेतात, लोकांना फसवतात आणि अशा चुकीच्या बिल्डरमुळं आणि अंतर्गत वादामुळे अनेक SRA प्रकल्प स्थगित झालेले आहेत. खरं म्हणजे या प्रकल्पामध्ये सुद्धा अनेक भांडणं असल्या, आता मला म्हणजे प्रकाश भोसले असेल किंवा इथले सगळे कार्यकर्ते गुरुस्थानी मानत असल्यामुळं मी कमीत कमी 100 वेळा त्याची भांडणं मिटवलेली आहेत. हे सगळं भांडणं मिटवण्याचं काम मी केलेलं आहे. इतकी भांडणं टोकाला गेलेली आहेत की मोठमोठे गँगस्टर याच्यामध्ये सामील होऊन अनेकांना किती काय काय झालेलं मला माहिती आहे, परंतु सगळ्या भांडणं मिटवायचं काम मात्र मी सतत या प्रबुद्धनगरच्या वसाहतीमध्ये केलं. प्रबुद्धनगरची भांडणं मिटली, आपसातले वाद मिटले. कालपर्यंतसुद्धा तू मै असणारी ही वस्तीमध्ये मी ती भांडणं मिटवायचं काम केलं आणि आज
आपसातले भांडणं त्यांनी एकमेकांमध्ये मिटवली. त्यामुळेच हा प्रकल्प यशस्वी झाला.